बॅटर नाहीतर पॉइंट कमी करण्यात येईल ना, तुमचा पॉइंट टेबल मधून खाली जाईल. तुम्ही दोघांचे या चेंडू नंतर वरती या. वेदिका आपण बघतो नॉन स्ट्राईक गेनलाय. आता समोरच्या दिशेने झेलची संधी. फ्री हिटचा चेंडू पण चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार. चला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू गेलाय षटकाराच्या दिशेने. बॅक टू बॅक 2 षटकार. धाव संख्या होती ती म्हणजे 14 धावा. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 14 धावा. बॉल द्यायचा. बॉल क्रिकेटचा चालतय बोलबाला गो. आता इथून डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय चेंडू. सध्या आपण बघतोय तिकडे खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं अलर्ट राहा, कारण चेंडू कधीही कुठेही येऊ शकतो. म्हणून थोडंसं आपण ही लक्ष असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चांगला फटका आहे. चेंडू गेलाय सीमारेखा पार. गीता होती, गीताला बीट करत चेंडू चौकार. धावसंख्या होती ती 19. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने वेदिकाच्या बॅट मधून आलाय षटकार. श्रावणी आहे, सॉरी. आवर्स. यावेळी पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आहे, पण झेल टिपलाय, पण नो चेंडूचा इशारा आहे. त्यामुळे इथून या चेंडूवरती 1+1. धावसंख्या होती 27. 2 षटकांचा हा मॅच. नेक्स्ट मॅच त्याचाही टॉस केला जाईल. फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय. 1 धाव आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी खराब केले. 2 धावा येतात. धावसंख्या होती ती म्हणजे 29. या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. नेक्स्ट मॅच. बॉलर्स नेम पण डॉट बॉल. बॉलर्स नेम दुर्वा. चला दुर्वा आहे सध्या आपण बघतोय. पहिला चेंडू डॉट बॉल. आता चांगला चेंडू आहे म्हणून सांगतो अलर्ट राहा, कारण चेंडू कुठेही येईल. आपला फेस सांभाळून ठेवा, नाही तर उद्या आपला फेस वेगळा होईल. त्या गोष्टीही लक्ष असणं गरजेचं आहे. आता इथून डिक्लेरेशन दिशेने गेलाय. हाईट जास्त आहे. नो बॉलचा इशारा आलाय. 1+1. धावसंख्या होती ती म्हणजे 32. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 32 धावा. पुन्हा एकदा समोर सरळ जबरदस्त फटका. डाऊन द ग्राउंड षटकार. धावसंख्या होती ती 38. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा चेंडू गेलाय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. धावसंख्या होती ती 39. आतापर्यंत बॅटिंगचा जर विचार केला तर चांगल्या प्रकारची बॅटिंग करणारा संघ आहे तो म्हणजे अष्टविनायक. आता हा चेंडू गेलाय सीमारेखा पार. 1 धाव. 6 आहे. शेवट 1 बॉल बाकी आहे असा, पण हा षटकार आहे. पंच जर आपला डिसिजन पहिला द्या नंतर सांगा. धावसंख्या होती ती 45 आणि 1 धाव 46. 2 षटकांचा खेळ पूर्ण. आता इथून 47 धावा बनवायच्या आहेत. 47 धावा करायच्या आहेत. चेंडू असतील 12 चेंडू 47 धावा. नेक्स्ट मॅच होली केअर आणि SKCCB
चला होली केअर आणि SKCC बी आपण या कर्णधार टॉस केला जाईल. चला होली केअर आणि SKCC बी कर्णधार या टॉसच्या दिशेने लगेच आपला टॉस केला जाईल. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती दिवाणमान गावचे भाऊजी लाडके भाऊजी रोहित दादांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. रोहित काठेजी आहेत आणि त्यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. दोन संघांमध्ये आपण सध्या बघतोय टॉस सध्या होतोय समोरच्या दिशेने. चला रोहित दादा आपल्याला विनंती अशी आहे की आपण टॉस करून घ्या. टॉस जिंकलाय SKCC बी ने टॉस जिंकलाय. आपलं डिसिजन काय आहे? बॅटिंग करणार 2 षटकांचा हा मॅच आहे. हा मॅच ही मॅच 2 षटकांची असेल. चला बॅटर 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 या चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला 47 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 47 47 धावा बनवायच्या आहेत. फलंदाज फलंदाज कोण आहे? नाव सांगा ना फलंदाज. हा दुर्वा आणि नॉनस्ट्राईक आयुषी. दुर्वा आणि आयुषी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 47 47 धावेचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पहिला चेंडू स्मिता आहे. स्मिताच्या माध्यमातून चांगला चेंडू हाताळलाय. चेंडू गेलाय सरळ आपण बघतोय. बॅटची इथून टोला चेंडू स्पर्श होतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडू 1 धाव फलकावरती लागले गेले. पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा चेंडू गेलाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळेल. आता एका धावेने नाही होणार. मोठे फटके खेळावे लागतील. हा मॅच तुम्हाला जिंकायचा असेल तर. 3 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. आता हा खेलपट्टीच्या बाहेर आहे त्यामुळे नो चेंडूचा इशारा आलाय. आता फ्री हिट असेल. चलो आपको विनती है कि आप थोड़ा सा स्पीड अप करो. चाचा जी आपको बोल रहा हूं मैं थोड़ा सा स्पीड अप करो क्योंकि मैच रुका हुआ रहता है. थैंक यू धन्यवाद. चला मॅच सुरू करायचं आहे. आता चांगला चेंडू आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. फ्री हिटचा चेंडू होता नाही. मोठा फटका खेळू शकले. 4 चेंडू 4 धावा. चांगली गोलंदाजी सध्या आपण बघतोय. गोलंदाजा मार्फत स्मिता आहे सध्या आपण बघतोय. झेलची संधी पण सध्या आपण बघतोय आयुषीला परतावा लागेल. गडी बाद. नवीन बॅटर धनश्री. नवीन बॅटर सध्या आपण बघतोय. मनस्वी आले. शेवटचा चेंडू. आता हा चेंडू सध्या आपण बघतोय. आता डिक्लेरेशन 1 धाव आले या चेंडूवरती. ओव्हर झाले या चेंडूवरती. धावसंख्या आली ती 5. आता इथून 42 धावेची आवश्यकता आहे. चेंडू असतील 6 चेंडू 42 धावा. चला गोलंदाज आणायचा आहे आपला. चांगला चेंडू हाताळला जातोय. नो चेंडू. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू हाताळला जातोय. दुर्वा पूर्णपणे बीट झालेत. पुन्हा एकदा बॅटची टॉप आहे. जेलची संधी. जेल पण इथून नो चेंडूचा इशारा आलाय पंचांचा. हाईट घेणारा हा चेंडू होता आणि त्यामुळे पंचाने नो बॉल घोषित केलाय. यष्टीरक्षकाने खूप सारं एन्जॉय केलं होतं पण पंचांकडेही लक्ष देणं खूप काही गरजेचं आहे. फ्री हिट चेंडू. धावसंख्या 8. आता पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू गेलाय. 1च धाव मिळेल.
फ्री हिट वरती कुठला मोठा फटका नाही आला. दुर्वा आहे पण दुर्वाच्या बॅटमधून मोठे फटके येणं गरजेचं आहे. धावसंख्या होती ती 2 चेंडूचा आता नो बॉल आहे. पुन्हा एकदा दुर्वाला जीवनदान, वारंवार जीवनदान. धावसंख्या होती ती 10. कानमंत्र दिला जातोय. कानमंत्र दिला जातोय. पाहायचा आहे फ्री हिटचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल. पण या चेंडूवरती सध्या आपण बघतोय एक धाव येते. यावेळी परतावा लागेल. गडी बाद. मनस्वी बॅक टू डगआउट. धन्यवाद डीजे. धावसंख्या होती ती म्हणजे 11 धावा. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. प्रतीक्षा नवीन बॅटर. यावेळी पुन्हा एकदा गडी बाद. आता हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज. आपण सध्या बघतोय हॅट्रिक वरती आले आता गोलंदाज. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. दोन्ही संघांनी आपले बॅटर आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हॅट्रिक ऑन झालंय. पाहायचं हॅट्रिक साधली जाईल का. पण शेवटच्या चेंडू वरती जातोय डिक्लेरेशन झोन वरती. विजय होतोय संघ तो म्हणजे